महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बस स्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात, हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलेत. एसटीच्या जागा पीपीपी तत्वावर विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यावेळेला उपस्थिती होती. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यावेळेला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सादरीकरण केलं. एसटी महामंडळ दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते. महामंडळाच्या ताफ्यात 15,500हून अधिक बसेस असून राज्यभर बसस्थानक आणि आगारांचं मोठं जाळ आहे. मात्र अनेक बसस्थानकांच्या इमारती 40 वर्षांहून अधिक जुन्या असून कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ 2 अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित बसस्थानकांच्या विकासावर भर देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. या मॉडेलमध्ये एसटी महामंडळाच्या जमिनीची मालकी महामंडळाकडेच कायम राहणार असून जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित केली जाणार नाही. विकासाचा 100% खर्च विकासकाकडून केला जाणार असल्यानं शासन किंवा महामंडळावर बांधकामाचा आर्थिक भार येणार नाही, असं यावेळेला सांगण्यात आलं. विकासकाकडून आगाऊ प्रीमियम आणि नियमित वार्षिक भाडं महामंडळाला मिळणार आहे. पीपीपी प्रक्रियेत पारदर्शक निविदा, एस्क्रो खात्याद्वारे निधी नियंत्रण, सुरक्षा अनामत आणि 5 वर्षांचा दोष दायित्व कालावधी ठेवण्यात आलेला आहे.